श्री किसन तुकाराम जाधव यांचा संघर्षमय जीवन प्रवास, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानाचा प्रवास सादर करत आहेत फिल्मोशन स्टुडिओज. साल 1955. मादळमुठी या छोट्याशा गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाला किसन तुकाराम जाधव यांचा. वडील तुकाराम रावजी जाधव आणि आई यशोदा तुकाराम जाधव. कोरडवाहू शेती, पाऊस कमी आणि जीवनात अपार कष्ट. आई वडील स्वतःच्या शेताबरोबर इतरांच्या शेतात राबत. या घरात संपत्तीची श्रीमंती नसेल, पण प्रामाणिकपणा, मेहनतीचं आणि चांगल्या संस्कारांचं वैभव प्रचंड मोठं होतं. उदरनिर्वाहासाठी संपूर्ण कुटुंबाने गाव सोडलं. वेजेगाव या ठिकाणी स्थलांतर केले. याच ठिकाणी किसन यांचं 1ली ते 11वी पर्यंतचं शिक्षण झालं. शाळेत जाताना त्यांच्या मनात नेहमी एकच प्रश्न असे, घर कसं चालणार. त्यांनी कोवळ्या वयातच पाहिला आई वडिलांचा संघर्ष आणि ठरवलं या संघर्षातून काहीतरी बदल घडवायचा. मादळमुठी येथे विठ्ठल टेलर यांच्याकडे टेलरिंगचे काम ते शिकू लागले. किसन जेव्हा 10वीत होते त्यावेळी कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर असा कुळ कायदा लागू झाला होता. तेव्हा वडिलांना कुळ कायद्याने जमीन मिळणार होती. पण वडील तुकाराम जाधव म्हणाले, मी मुलं जगवायला आलोय, मालक व्हायला नाही. स्वाभिमानाने त्यांनी ती जमीन नाकारली आणि 1970 मध्ये पुन्हा मादळमुठीला परत गेले. हा निर्णय कुटुंबाच्या इतिहासात सोन्याने कोरला गेला, ज्यातून जाधव कुटुंबियांच्या संस्कारामध्ये स्वाभिमानाचे बीज रुजले. कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदर्श मानणारा किसन शिकण्याची आस ठेवून पुढे गेला. पण 10वी नंतर शिक्षणासाठी पैसे नव्हते. आई वडिलांनी किसन यांना सांगितले की शिक्षणासाठी आम्ही तुला आर्थिक सहकार्य नाही करू शकत. तुला स्वतःलाच इथून पुढचं शिक्षण घेण्यासाठी धडपड करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. अशा कठीण परिस्थितीमध्ये किसन यांनी आई वडिलांचा द्वेष न करता परिस्थितीची जाणीव ठेवून परिस्थिती स्वीकारून पुढील वाटचाल सुरू केली. त्यावेळी मदतीचा हात दिला वेजेगावमधील दाजी पाटलोजी विद्यालयाच्या मुख्याध्यापक DB नांगरे सरांनी. त्यांनी BC हॉस्टेलमध्ये मोफत प्रवेश मिळवून दिला. त्या दिवसाने किसन यांच्या आयुष्यात नवं पान उघडलं. शाळेचे बांधकाम सुरू असताना कमवा आणि शिका योजनेतून खडी फोडण्याचे काम त्यांनी केलं. शिकण्याची जिद्द आणि काम करण्याची तयारी हीच त्यांची पहिली ओळख बनली. कुटुंबाची बिकट आर्थिक परिस्थिती, जगण्यासाठीच्या मूलभूत गोष्टींचा अभाव, शिक्षणासाठी संघर्ष, या सगळ्या समस्या समोर असतानाच आणखी एक मोठी समस्या, नैसर्गिक आपत्ती समोर आली. ती म्हणजे 1972 सालचा दुष्काळ. गावकऱ्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी रस्ते बांधण्याचं काम दिलं गेलं. त्यावेळी मादळमुठी ते वेजेगाव रस्ता बांधताना जाधव कुटुंब 2 रुपये हजेरीवर मजुरी करत होतं. वयाच्या 17व्या वर्षी किसन आपल्या आई वडिलांच्या सोबतीने मजुरी करू लागले. लेंगरे हद्दीत बंडिंग म्हणजेच जमीन खोदून बांध घालण्याचं काम सुद्धा ते करू लागले. एका ब्रासला 3 रुपये 15 पैसे एवढी मजुरी मिळे. अशा परिस्थितीत अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी कष्ट करणे चालूच ठेवले. घर खर्च आईवडिलांनी रोजगार करून काय बघायचा नाही. मग आता पर्याय काय, शाळात तर पैसे भरायचं. मग आम्ही दोघांनी काय केलं, खड्ड्यावर जायला लागलो. ही माती कामाच्या पाट्या उचलायच्या. ते म्हणायचे पोटासाठी लाजायची काय गरज आहे, आपणाला काम करायचं आहे, आपणाला गरज आहे, ते काय आपणाला आणून देणार आहेत का असे म्हणायचे. कारण ते लहान असून त्या माझ्यापेक्षा ज्ञान जास्त. ते आम्ही सुरुवातीपासून कधी फेल नाही. आणि शाळेत दोघं बी हुशार. त्यांच्या प्रामाणिक कष्टाचं फळ म्हणून किसन यांना बंडिंग ऑफिसमध्ये काम मिळालं. रोज 2 रुपये रोजगार, पण आत्मसंतोष हजारोंचा. 10वी नंतर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा, पण हातात एक पैसाही नाही. त्यावेळी बंडिंग ऑफिसमधीलच पाटील सरांनी मदतीचा हात दिला. त्यांनी पहिल्या वर्षाची कॉलेज फी 75 रुपये स्वतः भरली. किसन विटामधील बळवंत कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी मादळमुठीपासून चालत गेले. विटामध्ये राहायला जागा नव्हती, म्हणून वेजेगाव
घरणिकी येथील मित्रांच्या खोलीमध्ये ते राहत. त्यांची भांडी धुत आणि खोली स्वच्छ ठेवत. हा सगळा संघर्ष फक्त शिक्षण घेण्यासाठी. पण शिक्षण थांबवलं नाही. आमचे वडील सीताराम बापू उर्फ बाबाजी हरी सुतार नामांकित कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर होते. किसनराव जाधव शिक्षणासाठी म्हणून माजळमोठीहून विट्यात आले 1972-73च्या दरम्यान. 3-4 पोरं मिळून आमच्या इमारतीत एका खोलीत राहत होते. आमच्या वडिलांचं त्यांना चांगलं मार्गदर्शन असायचं. आपण आलोय आयुष्यात तर काहीतरी करायला शिक. 25-1 वर्ष होते आमच्या खोलीत राहायला होते. अगदी व्यवस्थित. परत लग्न झालं. लग्नासह कुटुंब म्हणून होतं इथं. रवी झाला, त्याच्या मुली झाल्या, बहिणी. काहीही अपेक्षा न ठेवता गेले. आम्हाला सोडून जाताना वडिलांनी त्यांनासुद्धा काहीतरी देव केलं होतं. तुम्ही चाललाय आता, तुम्हाला नवीन हे करायचं आहे, पैसे वगैरे काही नको म्हणले. मला तुमचा आशीर्वाद माझ्या सदैव राहू द्या, एवढ्या भावनेनं गेले ते. कॉलेजमध्ये असतानाच आनंदराव देवकर व किशाबापू गुळवणी यांच्या प्रसाद चित्रमंदिर थिएटरमध्ये बुकिंग क्लर्क म्हणून त्यांनी काम मिळवलं. देवकर, गुळवणी अशा जाणकार लोकांच्या सहवासात राहून शिस्त, व्यवसाय, व्यवहार याचं बाळकडूच किसन यांनी घेतलं. विश्वास संपादन केला. 40 रुपये महिन्याचा पगार मिळत असे आणि मोकळ्या वेळेत विटा बस स्थानकासमोरील पांढरे इलेक्ट्रिकल दुकानात ते मदत करत. किसन यांच्या हाताला कामाचं कौशल्य होतं. मनात प्रगतीची आस होती. खोलीमध्ये स्वच्छतेचं काम, थिएटरमध्ये बुकिंगचे काम, इलेक्ट्रिकल दुकानांमध्ये मदत आणि त्यासोबतच अभ्यास करून 1976 साली त्यांनी अर्थशास्त्रात पदवी मिळवली. 1977 साली किसन भाऊ यांनी इलेक्ट्रिकल दुकान सुरू केलं, सिमला लाईट हाऊस. या दुकानाला सिमला नाव का दिलं याची सुद्धा एक रंजक गोष्ट आहे. कॉलेजच्या काळात शिमला सहलीला त्यांना जाता आलं नव्हतं, कारण सहलीला 500 रुपये खर्च येणार होता. हे 500 रुपये मिळवण्यासाठी त्यांनी बरीच धडपड केली होती, पण त्यांना ते शक्य झालं नव्हतं. कॉलेजच्या सहलीतून शिमलाला जाण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्णच राहिलं. पण जिद्दी किसन यांनी स्वतःच्या मनाला सांगितलं, आपण शिमलाला जाऊ शकत नाही, पण शिमला आपण आपल्या कामातूनच आपल्याकडे आणू. आणि त्यांनी शिमला आपल्याकडे आणलंही. पुढे जाऊन त्यांनी सिमला रिक्षा, सिमला टुरिस्ट, सिमला ट्रान्सपोर्ट, सिमला फार्म, सिमला फार्मिंग ड्रोन, सिमला सेंटरिंग मटेरियल, सिमला हाईट्स असे अनेक व्यवसाय सिमला याच नावाने सुरू केले. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा स्वतःचा सिमला त्यांनी बनवला. सतत अनेक नवनवीन व्यवसाय सुरू करून ते प्रयत्न आणि कष्टाने यशस्वीही करून दाखवले. अगदी शिमलामधील पर्वतरांगांप्रमाणेच त्यांच्या यशशिखरांची रांग सुद्धा दिसू लागली होती. जिथे किसन भाऊ तिथे यश हे समीकरणच बनले. 1977 ते 1989 हा सिमला लाईट हाऊसचा सुवर्णकाळच होता. गावागावात लाईट फिटिंग, ग्रामपंचायतींची कामे, नगरपालिका प्रोजेक्ट्स, त्यांच्याकडे 8 ते 10 मुले नोकरी करत होती. त्याच काळात 1979 मध्ये त्यांचा विवाह झाला लता बाळकृष्ण मोळीक यांच्याशी. आयुष्यात स्थैर्य आलं. व्यवसाय वाढवताना त्यांनी वाहनं खरेदी केली, जीप, रिक्षा, ॲम्बेसिडर आणि पुढे माल वाहतूक. त्यातून जन्म झाला सिमला ट्रान्सपोर्टचा. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या सुशिक्षित बेरोजगार योजनेतून कर्ज मिळालं. स्टेट बँकमधून कर्ज मिळालं, ज्यातून त्यांनी पहिलं वाहन घेतलं. अतिशय सचोटीने त्यांनी वाहनांचा व्यवसाय केला आणि अवघ्या 10 महिन्यात कर्जही फेडलं. आता त्यांची ओळख एक यशस्वी उद्योजक म्हणून बनू लागली. 1984 ते 1990 या दरम्यान किसन यांनी दरवर्षी नवी गाडी खरेदी करून सिमला ट्रान्सपोर्टला एका वेगळ्या उंचीवर नेले. शेतमाल, दूध, पोल्ट्री माल, पक्षी, कापड, रेशनिंग माल अशा मालाची वाहतूक करण्यासाठी ग्राहक वर्ग विश्वासाने सिमला ट्रान्सपोर्टचीच निवड करू लागला. लता हे बहीण आमची, तिच्याशी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांनी छोटासा इलेक्ट्रिक व्यवसाय चालू केला. त्यातून एक दुकान गणपती विटा इथे गणपती चौकात शिमला लाईट असे दुकान काढलं. त्यातून त्यांनी छोट्या मोठ्या गाड्या घेत
नंतर मॅटोडॉर असे 2 टेम्पो घेतले. त्यातून ते धंदा करत त्यातनं ते थोडे परत मोठ्या गाड्या घेत ते विटा ते इचलकरंजी माग नेत ते असं पुढं ट्रान्सपोर्ट एक धंदा काढला. नागरी पतसंस्था त्यांनी स्थापन केली. त्यातून त्यांची उपजीविका सुरू झाली. त्यांनी विटात एक चांगलं आपलं नावलौकिक करून गरिबातनं शेतकऱ्याचा मुलगा गरिबातनं कसं प्रगती करतो त्यांच्या स्वभावामुळे लोकांची संबंधित जास्त जवळीक झाली. त्यांचा स्वभाव एक मनमिळावू प्रेमळ आणि सल्ला देणारं इतरांना कसं मार्गदर्शन करायचं त्यांच्यातून शिकलं पाहिजे असं ते इतरांना मार्गदर्शन करत होते. किसन यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आयुष्यभर विकसित होत राहिले. ग्रॅज्युएशन नंतर सातारच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये त्यांनी GS म्हणून नेतृत्वाची सुरुवात केली. 1985 मध्ये संपतराव माने नाना यांच्यासोबत धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ते सोबत राहिले आणि 1989 मध्ये अनिल भाऊ बाबर यांच्या निवडणूक मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आणि त्यानंतरच अनिल भाऊ आणि किसन भाऊ यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. हे संपूर्ण तालुक्याला परिचित आहे. त्याच काळात त्यांनी राजकीय काळ गाजवला. या अनुभवातून समाजकारणाचं भान आलं. अनिल भाऊ बाबर यांच्याशी तर किसन भाऊ यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध राहिले. अनिल भाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 1992 मध्ये सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली. लोकांच्या गरजांसाठी प्रामाणिकपणे सेवा देण्यासाठी. या संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री किसनराव तुकाराम जाधव भाऊ हे सदर संस्थेचे 1991 पासून संस्थापक चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. यांनी सदरची संस्था स्थापन करताना यांचा अनिल भाऊच्या मार्गदर्शनाखाली संस्था स्थापनेपासून ते उभारणीपर्यंत आजपर्यंत मोलाचा वाटा आहे. यांनी संस्थेसाठी भरपूर प्रमाणात वेळांती सहकार्य केलेलं आहे आणि संस्थेत काम करणारे कर्मचारी सभासद सर्वांना कायम सहकार्याची भूमिका ठेवून सहकार्य देऊन त्यांनी चांगल्या प्रकारे संस्थेचं कामकाज चालवलेलं आहे. त्यांच्या 71 वर्षात 31 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करत आहे. त्या व्यक्तीकडून आम्ही एक शिकलो, शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं. आपल्या व्यक्तिमत्वात, आपल्या राहणीमानात, आपल्या प्रपंचात आपण कसं सुधारावं हे शिकावं फक्त किसन भाऊंच्याकडून. 2003 साली जेव्हा पुन्हा मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी लेंगरे आणि देवीखिंडी गावात उत्कृष्ट पद्धतीने अनिल भाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाने चारा छावणी चालवली. आता पुढच्या पिढीचे सुद्धा बाबर कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध आहेत. कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून आपल्या परिसरामध्ये भरपूर चारा छावण्या सुरू झाल्या. आता त्यातली एक चारा छावणी आमच्या गावात चालू करा असं माझं म्हणणं होतं. म्हणजे कुठलं गाव? देवीखिंडीमध्ये चालू करा. आता त्यांनी ती छावणी मंजूर केली. सुरुवातीचे प्रयत्न असल्यामुळं छावणी हा प्रकार बऱ्याच काळात लोकांना माहिती नसल्यामुळं ती चालवणारे लोक मिळत नव्हते. मग किसनराव जाधव जे आमचे मित्र आहेत त्यांना आम्ही असं म्हटलं की तुम्ही जरा प्रयत्न करून बघा, किसनराव चालवून बघा, चालवता येते का तुम्हाला. किसनराव म्हणले मी ती छावणी चालवतो. छावणी चालू केली. सगळं म्हणजे जवळजवळ 9-10 महिने छावणी चालली, चांगली चालली. ती 1000च्या वर जवळजवळ जनावरं होती तिथं. आमच्या गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियानामध्ये आम्ही सहभाग घेतलेला होता. छावण्या संपताना विषय असा आला की आमच्या गावासाठी किसनराव तुम्ही काही मदत करणार का आमच्या योजनेसाठी, ग्राम स्वच्छता अभियानासाठी, असा एक प्रस्ताव मी त्यांना मांडला. त्याच्यानंतर किसनरावनी मोठं मन केलं आणि ते म्हणले की सर चांगलं काम तुम्ही करत असाल तर माझा त्याला पाठिंबाच राहील. निलाव केला. गावातल्या 2-3 माणसांनी ती शेणाची ढीग घेतली आणि ते ढीग घेतल्यानंतर त्याचे 53,000 त्या काळामध्ये आले. आणि किसनरावने मला सांगितलं हे सगळे पैसे तुम्हाला गावाला घ्या जावा. किसन यांना कायद्याचे सखोल ज्ञान आहे. जमीन मोजणी, तहसील कार्यालय, शासकीय कार्यालयातील माहिती, पतसंस्थेतील संगणक येण्यापूर्वी ताळेबंद काढण्याचे काम अशी अनेक महत्त्वाची कामे करण्याचे प्रचंड ज्ञान आणि अनुभव आहे. आज 71 वर्षांचे असूनही ते नियमित व्यायाम करतात. तुम्ही आता कुठेही जावा
पैशाशिवाय काय चालत नाही, पाणीसुद्धा पैशानंच घ्यावं लागतंय. पण पहाटे उठून तुम्ही जर अशा हवेच्या ठिकाणी आला तर तुम्हाला फ्री मिळणारी एवढीच वस्तू आहे आणि ती आरोग्यासाठी खूप चांगली आहे. बाकी याच्यापेक्षा तुम्हाला कुठेही मुक्त हवा आणि स्वच्छ हवा, प्रदूषणमुक्त हवा तुम्हाला कुठेही मिळणार नाही. हे का घ्यायचं असतं तर उतरत्या वयामध्ये औषध घेऊन प्रकृती ठेवण्यापेक्षा फिरून आणि व्यायाम करून आपली प्रकृती व्यवस्थित ठेवणं हे एक अमूल्य ठेवा आहे आपला. त्याचा प्रत्येकाने असा लाभ घेणं गरजेचं आहे. धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस स्वतःच्या उद्योगात मग्न असतो, त्यातून हा सकाळी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. आरोग्य, उत्साह आणि प्रामाणिकपणा अजूनही तितकाच आहे. किसन भाऊंनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले. त्यांची पुढची पिढी सुद्धा अतिशय सुसंस्कृत, सुशिक्षित आणि कर्तृत्ववान आहे. थोरला मुलगा रवी याने MBAचे शिक्षण पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. 2 नंबरची मुलगी ज्योती हिने LLB पूर्ण केले आहे आणि सर्वात लहान मुलगी स्वाती ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. वडिलांविषयी बोलताना खूप काही बोलण्यासारखं असतं, कारण ते थोडक्यात नाही सांगू शकत. कारण ती व्यक्ती मी जेवढी बघितली तेवढी खूप वक्तशीर, शिस्तप्रिय आणि प्रत्येक गोष्टीला समजावून घेणारी. जसं ही जेव्हा लग्न होऊन आली, पहिले लग्न झाले तर मला खूप भीती वाटायची त्यांची. मी अशी जास्त बोलायची नाही, पण ते स्वतःहून माझ्याशी बोलायचे आणि मला कम्फर्ट लेवलला आणायचे आणि बोलायला लावायचे. ते असे पहिल्यापासून खूप शिस्तप्रिय आणि जेवढे शिस्तप्रिय तेवढेच ते हळवे आहेत आणि उत्साही आहेत. मग तिन्ही भावंडांमध्ये कधी त्यांनी कुठलाही भेदभाव केला नाही. म्हणजे मुलगी आणि मुलगा असं कधीच त्याच्यामध्ये त्यांनी केलं नाही. शिक्षण चांगलं देणं, मुलींनाही शिक्षण चांगलंच मिळालं पाहिजे, सगळ्यांना समान हक्क आहे, त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला समान वागणूक दिली. हा लाडका तो दोडका असं कधी काही केलेलं नाही. आमच्यात कधी कुठला भेदभाव केला नाही. आमची परिस्थिती एकदम चांगली होती. म्हणजे आम्हाला कधी कुठली गोष्ट कधी कमी नाही पडली नाही. त्यांनी स्वतः शून्यातनं विश्व निर्माण केलं. पण त्यांची जिद्द होती की माझ्या मुलांनी चांगलं शिकावं. आम्हाला इंग्लिश मिडियमला घातलं तेवढ्यासाठी. पण शिक्षणाबद्दल म्हणजे आमच्या शाळेत येणं, सगळ्या मीटिंग्स अटेंड करणं, शाळेचं जे काय असेल सगळं आमचे पप्पा करायचे. तेव्हा जरा आईची तब्येत बरी नव्हती, मग आम्हाला डबा द्यायला नव्हतं जमत. तर ते हॉटेलमधनं डब्बा घेऊन आमची मधली सुट्टी संपली तरी ते आम्हाला बाहेर बसवून स्टाफ रूममध्ये खाऊ घालायचे आणि मग ते जायचे. म्हणजे शिक्षणाबद्दल त्यांचं म्हणजे जरा कडक होते, एकदम कडक शिस्त असणारेच होते एकदम. आता थोडे एकदम माइल्ड झालेत ते. कधीतरी वर्षातनं एकदा पुस्तक उघडून विचारायला बसणार एकदम, आणि कुठल्याही पोर्शनमध्ये असू दे नसू दे काही नाही. त्यामुळं आम्ही त्यांची एक MAT होती, त्या MATचा ब्रेकचा आवाज यायचा आणि आम्ही पहिल्या मजल्यावर राहिलो होतो. त्या ब्रेकचा आवाज आला की आम्ही TV बंद आणि पुस्तक उघडलं. माझं शिक्षण BA इकॉनॉमिक्स आणि मी MCM केलंय. 2008 साली माझं शिक्षण कंप्लीट झालं. तिथून पुढं माझं करिअर करण्यासाठी त्यांनी खूप भरपूर मार्गदर्शन केलं. मी 2 वर्ष कामही केलं. आता मुलांना छान वाढवते. जे माझ्यावर त्यांचे संस्कार झाले ते मी माझ्या मुलांवर करते, कारण तो वेळ मला वाया घालवायचा नाहीये. आता माझा मुलगा 10 वर्षाचा आणि मुलगी 5 वर्षाची आहे. तर मी त्यांना शिक्षणाव्यतिरिक्त वेगळे क्लास लावून की त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करते. कारण माझे वडील मला मागून प्रोत्साहन करतात की त्यांना अजून इकडे नाही क्लासला, तिकडं नाही, त्यांना हे शिकव, त्यांना ते शिकव. आणि माझ्या मुलाला सारखे सांगत असतात, तुला अजून पुढे जायचंय, तुला हे करायचंय, तुला ते करायचंय. आणि तो सुद्धा जरा काही एखादं सर्टिफिकेट, मेडल काहीही भेटलं तरी म्हणतो पहिला आई आजोबांना फोन करून सांग, आज मला हे भेटलं, आज मला ते भेटलं. आणि त्यांचा जो आनंद असतो ना, तो माझ्या मुलांना अजून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करतो. किसन यांनी गरिबी पाहिली, संघर्ष केला, पण स्वाभिमान कधी सोडला नाही. त्यांनी शिमला आपल्या आयुष्यात आणलं, मेहनतीने, जिद्दीने आणि माणुसकीने. आज किसन यांचा 71वा वाढदिवस. त्यांना आयुष्याच्या या विशेष दिवशी मनपूर्वक शुभेच्छा. आपला संघर्ष, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानाचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. त्यांचे हे कार्य अविरत घडत राहो. नवीन पिढीला त्यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळत राहो. त्यांचे आयुष्य निरोगी, आनंदी आणि यशस्वी राहो हीच सदिच्छा. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा.